धडा 3 लेसन नंबर 3 वृत्तपत्रांसाठी बातमी लेखन आणि मुद्रित शोधन. प्रास्ताविक. साहित्य हे समाज जीवनाचा आरसा आहे असे सहज म्हटले जाते. याचे मुख्य कारण विचारात घेतले तर आपल्या असे लक्षात येते की समाजात ज्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक इत्यादी स्वरूपाच्या विविध स्तरावर घडामोडी घडतात त्या सर्वांचे दीर्घकाल प्रतिसाद हे समाजात पडताना दिसतात. परंतु हे पडसाद पाडण्याची मुख्य भूमिका जर कोण निभावत असेल तर ते म्हणजे साहित्य. मग ते साहित्य पारंपरिक संपर्क माध्यम म्हणून कार्यरत असो वा आधुनिक, त्यामुळे फारसा फरक पडत नाही. पुस्तके, मासिके, नियतकालिके आणि वृत्तपत्रे यापैकी सर्वात कमी वेळ अस्तित्वात असणारे आणि काही तासात नवा चेहरा मोहरा घेऊन समाजात नाविन्याने उभे राहणारे सर्वात महत्वाचे प्रसार माध्यम म्हणजे वृत्तपत्र होय. आज रोजी वृत्तपत्रे आणि इतर सर्वच प्रसार माध्यमांमध्ये मोठी जीवघेणी स्पर्धा आहे. परंतु बदलत्या युगातही आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या विळख्यात असून देखील वृत्तपत्रांनी आपली अपरिहार्यता सिद्ध केलेली आहे. केवळ बातमी पुरवणे आणि मनोरंजन घडवण्यापलीकडेही प्रसार माध्यमांचा हेतू असला पाहिजे व तो वृत्तपत्रांनी सिद्ध केलेला आहे. लोकमत घडवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वृत्तपत्रांनी पार पाडलेली आहे. प्रत्येक वृत्तपत्र वाचकाला बातमी पलीकडच्या अन्वयार्थही जाणून घ्यायचा असतो, कारण ती वाचकांची बौद्धिक गरज असते आणि ती गरज पूर्ण करण्याचे काम वृत्तपत्रे करत असतात. लोकांशी संवाद साधण्याचे काम वृत्तपत्रे करत असतात. म्हणून त्यांना लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम असे म्हटले जाते. जागतिकीकरण, आधुनिकीकरण आणि उदारीकरणाच्या साच्यात स्वतःला परिपूर्ण बनवण्यासाठी वृत्तपत्रांनी अनेक महत्त्वपूर्ण बदल स्वीकारले. रंगीत छायाचित्रे आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर यामुळे वृत्तपत्रात वैविध्यपूर्णता पाहायला मिळते. रंगीत पुराणांमध्ये वृत्तपत्राला एक नवा चेहरा प्राप्त झाला. फॅशन्स, कौटुंबिक प्रश्न, ताणतणाव, चित्रपट, टीव्ही, मालिका, क्रिकेट, सौंदर्य साधने, नवे तंत्रज्ञान विषयक बदल, राजकारण, समाजकारण, अधर्मकारण, अर्थकारण, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, बलात्कार, आपत्तीविषयक प्रश्न इत्यादी सारखे असंख्य प्रश्नांना कवेत घेऊन योग्य त्या घटकाला योग्य तिथे मांडत त्याला न्याय देत मानवी भावविश्वालाच एका अर्थाने दृष्टिगोचर करण्याचे काम वृत्तपत्र या प्रसारमाध्यमाद्वारे होत असते. ही बाब दृष्टीआड करून चालणार नाही. दैनंदिन जीवन व्यवहारातल्या अनेक मर्यादा विचारात घेतल्या तर वृत्तपत्र हे सर्वसामान्यांपासून ते असामान्यांपर्यंत सर्वांगाने सहज शक्य होणारे महत्त्वपूर्ण प्रसार माध्यम आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात याच वृत्तपत्रांनी वैचारिक दळणवळणाची आणि समाज प्रबोधनाची सर्वात मोठी गरज पुरवून समाजात वैचारिक क्रांती घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. हे आजही विसरून चालणार नाही. 1832 साली बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पण या पहिल्या वृत्तपत्राने वृत्तपत्र या प्रसार माध्यमाची पहिली पताका हाती घेतली आणि तत्कालीन समाजाची संस्कृती, सामाजिक आणि प्रबोधनाची गरज भागवली. त्याच्याच खांद्यावर खांदा लावून लोकशिक्षणाची गरज पूर्ण करण्याचे काम दर्पण बरोबरच ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, ज्ञानप्रसारक, विचारचंद्रिका, विचारलहरी, अरुणोदय प्रभाकर इत्यादी वृत्तपत्रांनी मोठ्या जोरकसपणे पार पाडले. तत्कालीन स्थितीगतीचा विचार करता सर्व ज्ञानाचा प्रकाश पोहोचून अंधारूपी तिमिराला मूठ माती देण्याचे काम या वृत्तपत्रांनी केले. अनेक अनिष्ट रूढी, प्रथा आणि परंपरा, अंधश्रद्धा, शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे शोषण इत्यादी सारख्या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर समाजमत जाणून त्यात योग्य ते परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने वृत्तपत्रांचे स्वातंत्र्यपूर्व काळातील योगदान विचारात घेणे नक्कीच अपरिहार्य आहे. शिक्षणाबद्दलची सजगता आणण्याचे कार्य या वृत्तपत्रांनी मोठ्या जबाबदारीने केल्याचे दिसते. दीनबंधू, दीनमित्र यासारख्या वृत्तपत्रांनी बहुजन समाजात जागरूकता निर्माण केली. स्वातंत्र्यपूर्व वृत्तपत्रांप्रमाणेच स्वातंत्र्योत्तर कालखंडातील वृत्तपत्रांनाही समाज प्रबोधनाच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे स्पष्ट आहे. स्वातंत्र्योत्तर काळात समाजाचे, देशाचे प्रश्न बदललेले असल्यामुळे जनतेचे प्रश्न, विकसनशील देशातील जनता म्हणून त्यांच्या आशा आकांक्षा या सर्वच गोष्टींना मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम स्वातंत्र्योत्तर काळात स्वतंत्रपणे केले. 27 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झालेल्या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तपत्राने केले. तदनंतर इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहातर्फे लोकसत्ता हे दैनिक मुंबई येथून सुरू झाले. वाचकांची गरज ओळखून लोकसत्ताने समाजासमोर नवा चेहरा मोहरा ठेवण्याचे काम केले. शब्दकोड्यांसारखे नवनवीन प्रयोग त्यांनी केल्यामुळे वाचकांचा त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी मराठा हे पत्र सुरू केले.
त्यामध्ये त्यांनी आपल्या भाषेने तत्कालीन स्थितीगतीनुरूप प्रभाव पाडण्याचे महत्वपूर्ण काम केले. याच दरम्यान नागपूर येथून तरुण भारत सुरू झाले. त्याची पुणे येथून आवृत्तीही निघाली. नाशिक येथून देशदूत ही त्याचवेळी सुरू झाली. तदनंतर म्हणजेच महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर टाइम्स ऑफ इंडिया मुंबईमधून महाराष्ट्र टाइम्स हे दैनिक सुरू झाले. त्यावेळी महाराष्ट्र टाइम्सने क्रीडा आणि तरुणाईसाठी स्वतंत्र पानाद्वारे तरुण वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात मिळवला. त्यातच त्यांनी नाटक आणि चित्रपटांच्या समीक्षेलाही स्थान दिल्यामुळे रसिक प्रवृत्तीच्या वाचकांनी त्यात नव्याने भर पडली. अर्थात सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, केसरी, तरुण भारत, पुढारी, मराठवाडा आदी वृत्तपत्रांनी स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैचारिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि धार्मिक यासारख्या चौफेर अंगाने संपूर्ण वास्तव स्थितीगतीचे चित्रण करण्याबरोबर क्रीडा, चित्रपट, मनोरंजन या अंगानेही वाचक वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळविला. म्हणजेच व्यावसायिक उद्दिष्ट पूर्ण करत जवळपास सर्वच वृत्तपत्रांनी स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाहीला मोठे बळ देण्याचे काम केले व समाजाच्या उभारणीसाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. तत्कालीन वातावरण, लोकशाही संस्थांचा विकास, जागतिकीकरणासारख्या नव्या आर्थिक धोरणांमुळे विकसित झालेले नवे वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्व बाबींमुळे महाराष्ट्राचेच नव्हे तर भारतीय समाजाचे क्षितिज मोठ्या प्रमाणात विस्तारले. नवनवीन प्रश्न, नवीन संकटे, नवी आव्हाने या बाबी होत्याच. जातीय मतभेद, दंगली, नैसर्गिक आपत्ती, मूलभूत गरजांचा तुटवडा, महागाई, भ्रष्टाचार, ग्रामीण शहरी स्थलांतर, विविध शासकीय योजना यासारख्या असंख्य विषयांना कवेत घेऊन स्वातंत्र्योत्तर वृत्तपत्रांनी वयाची 20 पार करून 21व्या शतकात पदार्पण केले आणि समर्थपणे 21व्या शतकात भारतीय लोकशाहीचा भक्कम आधार ठरण्याचे श्रेय मिळवले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अर्थात स्वातंत्र्योत्तर म्हणजेच 21व्या शतकातील वृत्तपत्रे ही बहुआयामी आणि सद्यस्थितीला उपयुक्त अशा लोकशाही समाजरचनेचा मुख्य आधारस्तंभ असल्यामुळे त्यांची उद्दिष्टेही त्याच प्रमाणात व्यापक उरलेली आहेत. सर्वसामान्य जनतेला आपल्या गंभीर प्रश्नांना न्याय देण्यासाठी वृत्तपत्रे ही हक्काचे व्यासपीठ ठरलेली आहेत. सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षांना ठोसपणे मांडण्याची आजची वृत्तपत्रे ही ठोस पावले उचलताना दिसतात. महागाई, भ्रष्टाचार, बलात्कारासारखे लैंगिक शोषणाचे प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार व त्याच्याशी संबंधित असणारे अनेक वादविवाद यासारखे प्रश्न कोणत्याही प्रकारची भीड न बाळगता अगदी निर्भीडपणे मांडली जाऊ लागली. शिवाय त्यात नवीन तंत्रज्ञानाची भर असल्यामुळे वाचकाच्या मनावर अधिराज्य गाजवणे म्हणजे आजच्या वृत्तपत्रांचा डाव्या हातचा मळ आहे. अर्थातच वृत्तपत्रे कसे आहे, त्याचा आशय, विषय कसा आणि किती प्रभावी आहे, वाचकांच्या मनाची ते किती प्रभावीपणे प्रकट घेतात व त्यावरून त्यांचा खप कसा आहे, या सर्व बाबी केवळ त्यातील बातमी या घटकावरच अवलंबून आहे. बातमी कोणती, कशी आणि काय आहे यावरच वाचकांचा प्रतिसाद अवलंबून राहतो. बातमीशिवाय वृत्तपत्राला अर्थच उरत नाही. केवळ तंत्रज्ञानाचा आवाजही वापर केला म्हणून वृत्तपत्रांचा दर्जा ठरवता येतो असे मुळीच नाही. म्हणून बातमी या घटकाविषयी विस्तृत माहिती जाणून घेणे अपरिहार्य ठरते.